प्रोटीनयुक्त आणि सकाळचा ब्रेकफास्ट पटकन बनवून होते। मुगाचा चिल्ला आणि आलू चिल्ला पराठा। मूग खायला हलकेही आणि प्रोटीनयुक्त, काही जास्त मिक्स न करता प्रोटीनयुक्त आणि सकाळचा नाश्ता टेस्टी तयार होते। चिल्ला बनवण्यासाठी रात्री फुगवून घेतलेले मूग चांगले फुगवून घ्यायचे आहेत। तुमच्या माणसांच्या क्वांटिटीनुसार बटाटे घ्या। मी 3-4 बटाटे मोठी घेतलेले आहेत। आलू पराठाही बनवू शकते, पण चिल्ला आलू पराठा मी बनवून घेते। बटाट्यांची खापं पाडून घ्यायच्यात। बटाटे शिजण्यासाठी कट करून घेतल्याने बटाटे पटकन शिजतात। चवीनुसार मीठ आणि थोडा पाणी उकळण्यासाठी। बटाटे मीडियम गॅसवर शिजून घ्यायच्यात। 3 शिट्ट्या लावून घ्यायच्यात कुकरला। मिक्सरला लावण्यासाठी चिल्ला बनवण्यासाठी फुगवलेले मूग 1 कप मूग घेतलेत। माझ्याकडे कढीपत्त्याची पानं जास्त मोठी असल्यामुळे मी कट करून घेते। चिल्ल्यामध्ये कढीपत्ता मिक्स केल्याने टेस्ट छान येते। तिखट मिरची आवडीनुसार घ्या। मी तिखट मिरची 1च घेते, खूप तिखट असल्यामुळे। थोडाच पाणी मिक्स करून ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरला। जास्तही बॅटर पातळ नाही करून घ्यायचं मिक्सरला लावताना। एका बॅटरचं मी चिल्ला बनवून घेणार आणि एका बॅटरचं मी आप्पे बनवून घेणार, म्हणून मी 2 डिवाइड करून घेतले 2 बाउलमध्ये। मुगाची पेस्ट 1 चमचा, चण्याचा पीठ आणि गव्हाचा पीठ, चवीनुसार मीठ आणि काळे तीळ 1 चमचा मी मिक्स करून घेतलेत। पाणी एकदाच ओतून घ्यायचं नाही आहे, कारण की मुगाची पेस्ट तयार करताना ही पाणी मुगामध्ये होता आणि नंतर थोडा पाणी मिक्स करून एकदाच ओतून नाही घ्यायचं। थोडा पाणी मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकदमही बॅटर पातळ नाही करून घ्यायचं आहे। यामध्ये मी 1/4 कप पाणी मिक्स करून घेतलं आहे। परत थोडा पाणी मिक्स करून यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। चिल्ल्यामध्ये आला लसूण छान लागतो। मी विसरले होते मिक्स करायला, म्हणून मी आला लसणाची पेस्ट मिक्स करून घेतली। तुम्ही मिक्सरलाच लावून घ्या। 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडाच आला। आणि दुसऱ्या मुगाच्या बॅटरमध्ये आपण आप्पे बनवून घेणार आहोत। आप्पे बनवण्यासाठी मी रवा नाही घेतलेला, हा गव्हाच्या पिठाचा रवा आहे। लापशीसाठी गहू मिक्सरला लावत होते, त्यामधून गव्हाच्या मधून काढलेला रवा बारीक। गव्हाच्याच रव्याचे मी आप्पे बनवून घेते। तुम्ही हा आपला सिंपल रवा असतो तोही घेऊ शकता। तुम्ही मूग आणि रवा मिक्स करून ही आप्पे बनवू शकता। मी गव्हाचा रवा मिक्स करून आप्पे बनवून घेते। गव्हाचे आप्पेही छान होतात, फक्त टेस्टला थोडे गव्हासारखेच लागतात। आला लसणाची पेस्ट 1 चमचा मिक्स करून आणि कांदा बारीक चॉप करून मिक्स करून घेतलाय। कढीपत्ता, हळद आणि चवीनुसार मीठ, थोडाच लिंबाचा ज्यूस, 5-6 ड्रॉप लिंबाचे ज्यूसचे मिक्स करून घ्यायचे। जास्तही लिंबाचा ज्यूस मिक्स करून घ्यायचा नाही। तुम्हाला जर आवडलं तर यामध्ये दहीही मिक्स करू शकता। 1/4 कपचे मी 1.5 कप पाणी मिक्स करून घेतलं। पाणीही जास्त मिक्स करून घ्यायचं नाही आहे। बॅटर एकदम पातळ तयार करून नाही घ्यायचा, कारण की मुगाची पेस्ट तयार करताना ही पातळ होती। यामध्ये तुम्ही भाज्याही मिक्स करू शकता। गाजर, शिमला मिरची नाही तर बीन वगैरे काहीही भाज्या मिक्स करू शकता। मी काहीही जास्त मिक्स नाही करून घेतले। यामध्ये जर दही मिक्स केला तर पाण्याची क्वांटिटी थोडी कमी घ्या, कारण की दह्यामध्येही मॉइश्चरपणा असतो, त्यामुळे। गव्हाचा रवा आहे तो फुगण्यासाठी साईडला ठेवायचा। थोडाच मी पाणी ओतून घेतला, जेवढं आपल्याला लागतं त्याचप्रमाणे पाणी मिक्स करून घ्यायचं। एकदाच पाणी ओतून नाही घ्यायचं। पहिल्यांदा आपण चिल्ले बनवून घेणार आहोत आणि गॅसवर ठेवलेले बटाटे त्यांची वाफ घालून बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहेत। बटाटे उकळल्यानंतर गरम पाण्यातून काढताना नंतर थोडे पाणी थंड ओतून घ्यायचं आहे, मग त्याच्यावरची सालं आहे ते पटकन रिमूव्ह होतात, निघतात। बटाटे उकडून गरम साईडला काढून ठेवले तर ती बटाट्यांची सालं चिपकून बसतात, त्यामुळे घरातला नॉर्मल पाणी ओतून घ्यायचं आहे बटाट्यांवर। बटाट्यांची सालं काढून बारीक चॉप करून घ्यायची आहेत। उसळ बनवण्यासाठी चॉप करून घ्यायची आहेत बटाटे उकडलेली। उसळमध्ये लसूण आणि बडीशोप असेल ना तर 1 नंबर उसळ होते। तेल, राई चांगली तडतडून घ्यायची आहे। लसूण, मिरची आणि कढीपत्ता, लसूण चांगला सॉटे करून घ्यायचा आहे, करपवून नाही घ्यायचा। बडीशोप आणि हिंग उसळमध्ये टाकायला विसरू नका, त्याने टेस्ट अजून छान येते उसळला। बटाटे उकडलेली मिक्स करून सॉटे करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये पाणी न मिक्स करता उसळ बनवून घ्यायची आहे। उसळ ही मिरची आणि हळदीवरची छान लागते, मसाला मिक्स करून छान लागत नाही। जरी तुम्ही बटाटे उकडताना जर मीठ टाकलेलं असेल तर वरून थोडा स्प्रिंकल करून मीठ मिक्स करून घ्यायचं, त्याने टेस्ट अजून छान येते। उसळ बनवून साईडला उतरवून घ्यायची आहे खाली। पॅन गरम करून ऑइल ग्रीस करून चिल्ला बनवून घेणार आहोत मुगाचा। बॅटर जास्त पातळी नाही, परफेक्टली बॅटर तयार करून याप्रमाणे पॅन गरम झाल्यानंतर चिल्ला पोर करून एकसारखा स्प्रेड करून घ्यायचा आहे बॅटर। गव्हाच्या पिठाचा आणि मुगाचा छान असा चिल्ला तयार होतोय आणि 2 मिनिटे झाकण देऊन चिल्ल्याच्या साईडच्या कडा रिमूव्ह झाल्या की पलटवून घ्यायचं आहे। चिल्ले जर तुम्हाला जर क्रिस्पी बनवायचे असेल तर बॅटर थोडा पातळ बनवून घ्या, जास्तही पातळ नाही आहे, स्प्रेड होईल असंच पातळ बनवून घ्यायचं आहे बॅटर। दोन्ही साईडून चिल्ले रोस्ट करून आणि वरून थोडा घी
छान असे चिल्ले तयार होतात आणि चिल्ले बनवायला जास्त वेळही लागत नाही. काही मिनिटातच 5 मिनिटात सर्व तयार होते. बटाट्याची उसळ स्टफ करून घ्यायचे, चिल्ल्यांना लावून घ्यायचं आहे. तुम्ही आलू चिल्ला टिफिनलाही देऊ शकता. एवढा छान होतो चिल्ला आलू. बटाट्यांवर फोल्ड करून घ्यायचा चिल्ला. याप्रमाणे सर्व असे चिल्ले तयार करून घ्यायचे. एकदा तुम्ही पॅनला तेल लावलात नाही की परत तेल लावायची काही गरज पडत नाही. एवढे छान असे चिल्ले तयार होतात आणि हलक्या हाताने पटापट चिल्ले स्प्रेड करून घ्यायचे. आणि पॅनही चांगला गरम असायला पाहिजे. एकदमही थंड नाही, एकदमही गरम नाही, याप्रमाणे असायला पाहिजे. मग पटकन स्प्रेड होतात. प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे चिल्ला आलू पराठा. टिफिनलाही चिल्ला आलू पराठा सर्व करू शकतो. एवढे छान असे तयार होतात. मूग आणि गव्हाच्या रव्याचे आप्पे बनवून घेणार आहोत. ज्यावेळी आपण आप्पे बनवायला घेतो त्याचवेळी यामध्ये इनो मिक्स करून घ्यायचा. त्याच्या अगोदर इनो मिक्स करून नाही घ्यायचा. मी इनो मिक्स केला आहे. तुम्ही खायचा सोडाही मिक्स करू शकता. इनो 1/4 टीस्पून मिक्स करून ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडा 1 चमचा पाणी मिक्स करून इनो एकजीव करून घ्यायचा आहे बॅटरमध्ये. यामध्ये तुम्ही भाज्याही मिक्स करू शकता. यामध्ये मी भाज्या वगैरे काही मिक्स केलेलं नाही आहे, फक्त कांदाच मिक्स करून घेतलेला बारीक चॉप करून. आप्यांचा भांडा गरम करून ऑइल नाहीतर घी गरम करून आप्यांचा बॅटर पोर करून, जास्तही आप्यांचे बॅटर जास्त भरून नाही घ्यायचे. आप्यांचा बॅटर जर जास्त साच्यांमध्ये भरून घेतला, ज्यावेळी आपण उलटा पालट करायला जातो त्यावेळी पलटताना प्रॉब्लेम येतो. त्यामुळे जास्त भरून नाही घ्यायचं, उलटा पालट पटकन होत नाही. याची फ्लेम मिडियमवर ठेवून झाकण देऊन आप्पे शिजवून घ्यायचे. आप्पे चेक करून बघायचे आणि वरून थोडा तेल. छान असे आप्पे तयार होतात. एक बेस तर तयार झाला, आता हा दुसरा बेस. जास्त आप्यांचा साचा भरून घेतल्याने असं उलटताना थोडा प्रॉब्लेम होतो, चिपकतो साईडला. म्हणून आप्यांचा साचा जास्त भरून घेऊ नका. छान असे गव्हाच्या रव्याचेही आप्पे तयार होतात. परत एकदा 2 मिनिटे झाकण देऊन आप्पे तयार करून प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचे. आप्पे मी टॅमॅटो केचप सोबत सर्व करून घेतले. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका.